नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. बघा, MBBS आणि BDSसाठी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेली आहे राऊंड 2 करिता. मग त्या सीट मॅट्रिक्समध्ये प्रत्येक कॉलेजच्या किती सीट आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट आहेत ते सगळं दाखवलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. आणि टोटल MBBSच्या किती सीट आहेत आणि BDSच्या किती सीट आहेत, त्याच्यामध्ये किती गव्हर्नमेंटच्या आहेत, किती प्रायव्हेटच्या आहेत, हा सगळा ॲनालिसिस आपण बघणार आहोत. बघा, राऊंड 2 प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर MBBS अँड BDS. पहिलं आपण बघणार आहोत राऊंड 2साठी गव्हर्नमेंटच्या MBBSच्या सीट किती आहेत, तर 557 आहेत. आणि MBBSसाठी प्रायव्हेटच्या सीट्स किती आहेत राऊंड 2साठी, तर 950 आहेत. अशा टोटल 1507 सीट आहेत राऊंड 2साठी MBBSसाठी. आता पुढे BDSच्या किती गव्हर्नमेंट सीट आहेत राऊंड 2साठी, तर 154. आणि प्रायव्हेट सीट किती आहेत, 1650 सीट्स आहेत. आणि टोटल सीट किती आहेत BDSच्या, तर 1804. बघा, प्रायव्हेट BDSसाठी बऱ्याचशा सीट्स रिकाम्या आहेत. मग याचा कट ऑफ भरपूर खाली येऊ शकतो. फक्त मुलांना पेशन्स हवा. खूप कमीत कमी मार्कांनासुद्धा BDSला ॲडमिशन मिळू शकतं. राऊंड 2मध्ये MBBSच्या टोटल सीट्स किती आहेत, 1507. आणि BDSच्या टोटल सीट्स किती आहेत, तर 1804. मग दोन्ही मिळून टोटल सीट किती आहेत राऊंड 2साठी, तर 311 सीट बाकी आहेत. आता या सीटमध्ये सगळी कॉलेज आहेत आणि त्या कॉलेजचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट उपलब्ध आहेत तो आपण भाग बघणार आहोत. हा जो राऊंड 2चा जो सीट मॅट्रिक्स आहे त्यामधलं आपण पहिलं कॉलेज बघणार आहोत. कॉलेजचं नाव आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. 1101 याचा कोड आहे. तर हे गव्हर्मेंट कॉलेज आहे. याची इनटेक कपॅसिटी 250 आहे, म्हणजे 250 आहे. त्यातले ऑल इंडिया कोटामध्ये 38 सीट्स आहेत. आता या ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये SCच्या सीट आपण बघणार आहोत. जनरल कॅटेगरीसाठी 8 सीट आहेत, वुमनसाठी 2 आहेत आणि PWDसाठी 1 सीट आहे. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरीसाठी जनरल सीट किती आहेत, 1, वुमनसाठी 0 आणि PWDसाठी 1 आहे. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरीसाठी सीट्स नाही आहेत सेकंड राऊंडमध्ये. पुढे NT1साठी सुद्धा सीट्स नाही आहेत. NT2 कॅटेगरीसाठी करणार आहे. जनरलच्या सीट 0 आहेत, वुमनसाठी 0 आहेत, पण PWDसाठी 1 सीट आहे. आता पुढची कॅटेगरी आहे NT3. जनरलच्या सीट 0 आहेत, वुमनसाठी सीट 0 आहेत, पण PWDसाठी सीट 1 आहे. OBC कॅटेगरीमध्ये जनरल सीट आहे 1 आहे, वुमनसाठी 1 आहे आणि PWDसाठी 1 सीट व्हॅकंट आहे. पुढे SCBCसाठी करणार आहे. जनरलच्या सीट 1 आहे, वुमनसाठी 0 सीट आहे आणि PWDसाठी करणार आहे 1 सीट आहे. पुढे EWS कॅटेगरीसाठी जनरलच्या सीट किती आहेत, 1, वुमनसाठी सीट 1 आहे आणि PWDसाठी 1 सीट आहे. पुढे ओपन कॅटेगरीसाठी जनरलच्या सीट आहेत 16, वुमनसाठी सीट आहेत 5 आणि ऑर्फनसाठी 1 सीट आहे आणि PWDसाठी 2 सीट आहेत. अशा टोटल मिळून जनरलसाठी सीट 28 आहेत, वुमनसाठी 1 सीट आहे, ऑर्फनसाठी 1 आहे आणि PWDसाठी करणारा 9 सीट आहेत. अशा टोटल 46 सीट्स आहेत राऊंड 2साठी. याच्यामध्ये D1साठी 0 आहेत, D2साठी 0 आहेत, D3साठी पण 0 आहेत, MKसाठी 0 आहेत, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीसाठी 0 आहेत. मग अशा टोटल बॅलन्स सीट किती आहेत, तर जनरलसाठी 28, वुमनसाठी 8, ऑर्फन म्हणजे अनाथांसाठी 1 आणि PWDसाठी 9. अशा टोटल 46 सीट या कॉलेजच्या बाकी आहेत. म्हणजे कुठल्या कॉलेजच्या, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, की ज्याचा कोड आहे 1101. असा प्रत्येक कॉलेजसाठी किती सीट आहेत हा सीट मॅट्रिक्स आपण बघू शकतो प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्समध्ये. अशा MBBSच्या टोटल 1500 सीट बाकी आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या 557 आणि प्रायव्हेटच्या 900 आहेत. आणि BDSच्या टोटल 1804 सीट आहेत. त्याच्यामध्ये 154 गव्हर्नमेंटच्या आणि 1600 BDSच्या. अशा टोटल 3311 सीट राऊंड 2साठी अवेलेबल आहेत. हे प्रोव्हिजन सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.